नमस्कार मंडळी, आपल्याकडे आणखीन एक आपण जो आज व्हिडिओ पाहणार आहोत तो ट्रायबर आहे. 2025चं मॉडेल आहे. 2025 म्हणजे साधारण महिना 2 महिने 2 ते 3 महिने झालेले आहेत गाडी. 2025 आता आज नोव्हेंबर आहे आणि गाडी साधारण मला वाटते 900 किलोमीटर गाडी चालली आहे. फक्त 900 किलोमीटर 950 किलोमीटर गाडी चालली. तर सर आपल्या बरोबर आहेत आणि आजचा विषय असा आहे की परवा एक कमेंट मला ट्रायबरच्या याच्यावर आली होती. आम्ही एक ट्रायबरचा मायलेजचा व्हिडिओ केला होता. तर ड्रायव्हर मायलेज किती देते, 1 किलो गॅस टाकून आपण त्याच्यामध्ये मायलेज काढलं होतं आणि 1 किलो 1.09 kg असं त्याचं किलो हे होतं. आणि कस्टमर जे आमच्या गाडीचे ओनर होते ते बोलताना म्हणले की 1.9. तर बऱ्याच लोकांना वाटलं की 1.9 म्हणजे त्यांना 0.9 म्हणायचं होतं. आता आज आपण बघितलं 1.9 होऊ शकत नाही, 1 पण डायरेक्ट 90 होतं. तर 9 होतं म्हणजे 0.9 होतं ते. तर ते म्हणजे 1 किलो आणि 10 पॉईंट वगैरे नाही का वरचे ते तेवढं होतं. तर तसं होतं आणि त्याच्यात कमेंट होती की तुम्ही एकतर ते मायलेज तुम्ही चुकीचं सांगताय. 1.9 म्हणजे 2 किलो झालं असं त्यांचं म्हणणं होतं. असं जे काही कमेंट करत होते त्यांचं असं म्हणणं होतं की ते 2 किलो झालं. तर ते 2 किलो नाही, 1.09 असं होतं. आणि दुसरी कमेंट अशी होती की तुम्ही जे म्हणताय म्हणजे तुम्ही मगाशी मला जे बोलत होता तेच आपण याच्यावर आता विषय घेऊ की परफॉर्मन्स तुम्ही पेट्रोल सारखा सुद्धा येत नाही त्यांचं म्हणणं आहे. आणि तुम्ही फेकताय की काय तुम्ही पेट्रोलपेक्षा पण चांगलं येत आहे. तर आता तुमचा जो विषय तुम्ही मगाशी म्हणला होता की तसं पेट्रोलपेक्षा चांगलं येतोय आणि जर तुम्हाला वाटत होतं बाकीचं दुसरं पण सांगा मला काय बरोबर. आता मी तर म्हणतोय पहिले पेट्रोलवर ना ते गिअर चेंजिंग मध्ये पण एवढं हार्ड वाटायचं, पण आता एकदम स्मूथ झालं, एकदम स्मूथ गाडी चालते. आणि तसं जे एक्सेलेटर वगैरे पण आता एकदम स्मूथ चालायला लागले. आता झटके पण म्हणजे झटके वगैरे आता काहीच मारत नाही, एकदम व्यवस्थित. हा, ड्रायव्हर मध्ये पेट्रोलवर येतो पण आता येत नाही, सीएनजी वर येत नाही. परफॉर्मन्स आता एकदम चांगला झालेला आहे, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर सीटांचं पण एकदम बघितलं मी, एकदम मस्त सीटांचं. त्यांचं म्हणणं होतं की पेट्रोलपेक्षा चांगलं येऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं? नाही, पेट्रोलपेक्षा उलट चांगला येतो याच्यावर ड्रायव्हर. मी उलट आधी याच्या कंपनीमध्ये पण जाऊन बघितलं होतं ना, तर सीएनजी ला एवढं असं म्हणजे ते सीटांची पण ऍडजस्टमेंट बरोबर नव्हती आणि म्हणजे एवढे काही चांगले फीडबॅक नव्हते. मला तर सांगितलं होतं की सीएनजी गाडीला या गाडीला सक्सेस नाही असं सांगितलेलं होतं. पण असं आता वाटायला लागलं की त्याला हाय व्यवस्थित चालते का, म्हणजे उलट पेट्रोलपेक्षा चांगली चालायला लागली गाडी, चांगली चालते. म्हणजे आपण जो आता बघतोय की बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की एकतर सक्सेस होत नाही. आम्ही 2019 पासून जेव्हा गाडी लॉन्च झाली, BS4 मध्ये लॉन्च झाली आणि लगेचच BS6 झाली, तर आम्ही तेव्हा दोन्ही केलंय. म्हणजे BS4 पण केलं, BS6 पण केलंय. जर काही आपले व्ह्युअर जे चॅनलवर असतील तर ते बघत असतील, जर चॅनलवर नवीन असतील तर आपल्या ड्रायव्हरचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत, तर तुम्हाला बघता येतील. तर त्याच्यामध्ये आपण मायलेज टेस्टचा एक व्हिडिओ आपण आता केलेला आहे, तो पण बघितला आपण. रत्नागिरीवरनं गाडी आली होती, तिचं मायलेज टेस्ट पण केलंय. आणि अशा प्रकारे मग फिटिंग म्हणजे आपण बघितलं तुम्ही कंपनी एकदम चांगली आहे. मी एकदम व्यवस्थित केलेलं आहे, सगळे ड्रेसिंग वगैरे एकदम चांगलं केलेलं आहे, वायरिंग वगैरे सगळं व्यवस्थित आहे. महत्त्वाचं म्हणजे ड्रायव्हर मध्ये जो सगळ्यात मोठा कन्सर्न असतो तो सीटचा असतो. तर तुम्ही बसून बघितलं एकदम मी बसून बघितलेलं आहे. काय हलते आवाज होते, आता आपण ट्रायल पण मारली, एकदम व्यवस्थित, काहीच आवाज वगैरे काही नाही, एकदम काहीच नाही. बसल्यावर कसं वाटतं? उलट मी म्हणतो पेट्रोल पेक्षा चांगले तर चालायला लागले असं. आणि सीटचं एकदम परफेक्ट झाले, काहीच प्रॉब्लेम एकदम बेस्ट. तर अशा प्रकारे आपण ड्रायव्हर आपण त्याचं फिटिंग झालेलं आहे. आणि गाडी आपण आता तुम्हाला मी एकदा फिटिंग क्वालिटी दाखवतो आणि फिटिंग क्वालिटी बघून झाली की आपण गाडी डिलिव्हर करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर अशा प्रकारे हा आपण ड्रायव्हरचा इंजिन बे पाहतोय. या ठिकाणी आपण इंजेक्टर रेल बसवली आहे, त्याच्यासाठी प्रॉपर ब्रॅकेट बनवतो आपण, कुठल्याही प्रकारचे हलणार नाही, काही नाही. या ठिकाणी फिलिंग वॉल आपण बसवण्यासाठी प्रॉपर त्याला अँगल वगैरे देऊन पट्टी त्याचं जे ब्रॅकेट आहे ते बनवलंय. त्याच्यानंतर पायपिंग बघू शकतो, एकदम व्यवस्थित आखीव रेखीव. म्हणजे सगळ्या कुठलीही गाडी बघितलं तर ह्याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही माझी कुठल्याही गाडीमध्ये. समोर आपण जो बघतोय तो रिड्युसर लावलाय, त्याला सुद्धा आपण फॅब्रिकेटेड ब्रॅकेट आपण बनवतो, ते बनवून त्याला आपण इन्स्टॉल केलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ECM लावलाय, त्याच्यासाठी प्रॉपर ब्रॅकेट बनवलंय, तोही हलणार नाही व्यवस्थित. मॅप सेन्सर, लो प्रेशर पाईपलाईन, या ठिकाणावरून आपण हाय प्रेशर पाईपलाईन बघू शकतो. अशा प्रकारे हा जो गाडीचा इंजिन बे आहे तो व्यवस्थित नीट अँड क्लीन. आणि जर फिटिंग क्वालिटी जर बघायचं म्हणलं तर आपण वायरिंग बघू शकतो. म्हणजे या ठिकाणी वायरिंग ही जी क्वालिटी आहे आपण हिला टाय केलाय. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण ECM कडनं आलेली वायरिंग सगळी जर बघायची म्हणलं तर ही अशा प्रकारे ही वायरिंग आपण ही सगळी बघू शकतो. ही वायरिंग अशा प्रकारे सगळं प्रॉपर, म्हणजे त्याचं जे इन्सुलेशन आहे ते प्रॉपर झालंय. आणि ट्रायबर मध्ये आपण क्लेम करतो की कंपनी फिटेड पेक्षा चांगली फिटिंग, म्हणजे सीट असो, तिचं फ्रंटचं सगळं फिटिंग असो, सगळं आपण बेस्ट करण्याचा प्रयत्न करतो. एकदम प्रॉपर याचं फिटिंग झालेलं आहे. मी एकदा सीटचं पण पाठीमागे दाखवून घेतो. 60 लिटरचा आपण टँक याच्यामध्ये इन्स्टॉल करतो. गाडी कल्याणवरून आली आहे आपल्याकडे आणि हा टँक हे तिचे सीट. तर अशा प्रकारे हा तिचा
फ्रंटचा सगळा भाग व्यवस्थित प्रॉपर इन्स्टॉलेशन झालंय आणि सगळं तिचं जसं कंपनीचं ओरिजिनल तिचं फोल्डिंग असतं, तिचं रिमूव्ह करता येतं सीट, तर अशा प्रकारे हे सगळं प्रॉपर तिचं रिमूव्ह करता येईल आपल्याला. तर अशा प्रकारे आपण गाडी सर्व फिटिंग झाली आणि आता गाडी डिलिव्हर करतोय. धन्यवाद.